नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण सीईटी एक्झामिनेशन मध्ये कशा प्रकारे चांगले मार्क्स मिळवता येतील याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत। आणि डिस्कशन करत असताना आपण बोर्डवरती काही पॉइंट मेन्शन केले। ज्या विद्यार्थ्याची 100% स्टडी झाली आहे, म्हणजे पूर्ण स्टडी कंप्लीट आहे, ऑल चॅप्टर्स कंप्लीट आहेत, त्याचं रिव्हिजन सुद्धा झालं, अशा विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे एमएसटी सीईटीचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे। आणि दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्याचं 70% स्टडी, म्हणजे आपण 70% मध्ये या ठिकाणी पूर्ण स्टडी झाले पण रिव्हिजन या ठिकाणी झालेलं नाहीये। आणि शेवटचे आपण या ठिकाणी विद्यार्थी घेणार आहोत की ज्या विद्यार्थ्याची काही स्टडी नाहीये तरी सुद्धा अशा सर्व विद्यार्थ्यांना कशा प्रकारे सीईटी एक्झामिनेशन मध्ये चांगले मार्क घेता येतील याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर पाहिलं असता या व्हिडिओमध्ये आपण पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही स्टुडंट बद्दल बोलणार आहोत। त्यातल्या त्यात जेवढेही विद्यार्थी या ठिकाणी एमएसटी सीईटी एक्झामिनेशनचा फॉर्म भरत आहेत किंवा भरला आहे, या सर्व विद्यार्थ्यांसाठी याच जर ट्रिक्स तुम्ही फॉलो केलात तर सीईटी मध्ये खूप चांगले मार्क्स तुम्हाला येऊ शकतात। आता आपण पीसीएम आणि पीसीबीचा विचार केला असता तर या ठिकाणी फिजिक्स आणि केमिस्ट्री 50 मार्क्स फॉर फिजिक्स, 50 मार्क फॉर केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स साठी 100 मार्क्स आपले येतील। सेम ॲज 50 मार्क फॉर फिजिक्स, केमिस्ट्री 50 मार्क्स अँड बायोलॉजी फॉर 100 मार्क्स साठी येतील। ज्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगला जायचं आहे अशा विद्यार्थ्याला मॅथमॅटिक्सचा ग्रुप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। ज्या विद्यार्थ्याला बी फार्मसी आणि ऍग्री साठी जायचं आहे अशा विद्यार्थ्याला बी ग्रुप हा खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे, किंवा या ग्रुपचं वेटेज पीसीएम किंवा पीसीबीचं जसं आपण सीईटीचा पेपर हे करतो त्या सब्जेक्टला ज्या आपल्याला जायचंय त्या ठिकाणी त्या मार्कचं वेटेज आपल्याला जास्तच असणार आहे। आणि दुसरी गोष्ट, आपली जे एक्झामिनेशन असणार आहे हे टोटली कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे। आणि या एक्झामिनेशन मध्ये सर्वात एक प्लस पॉइंट काय आहे की आपल्या या एक्झामिनेशन मध्ये आपल्याला निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाहीये। लक्षात घ्या, या एक्झामिनेशन मध्ये आपल्याला निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाहीये। त्यामुळे जेही आपण या ठिकाणी आन्सर देणार आहात, एकतर ते ऑप्शनचे आन्सरचं जे मार्क्स असतील ते आपले एकतर 0 असणार आहेत किंवा आपले या ठिकाणी 1 आयदर 2 मार्क्स या ठिकाणी आपले कन्सिडर केले जाणार आहेत। तर त्यामुळं या ठिकाणी आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये सर्वात महत्त्वाची, जे विद्यार्थ्यांची 100% स्टडी झाली अशा विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे पेपर सॉल्व्ह करायचा की आपल्याला ऑल क्वेश्चन्स पहिल्यांदा अटेम्प्ट करायचे। आणि हे ऑल क्वेश्चन अटेम्प्ट करत असताना आपल्याला पहिल्यांदा जे शॉर्ट मध्ये क्वेश्चन आहेत, ज्या क्वेश्चनची लेंथ खूप शॉर्ट आहे अशा क्वेश्चनला पहिल्यांदा आपण प्रायोरिटी द्यायची आहे। ज्या क्वेश्चनची आणि त्या ऑप्शनची लेंथ खूप जास्त आहे अशा क्वेश्चन आणि ऑप्शनची प्रायोरिटी आपल्याला सेकंड मध्ये ठेवायचं आहे। इनफॅक्ट आपल्याला जेवढेही पहिल्यांदा आन्सर येत असतील ते आपल्याला फर्स्ट आपण पहिल्यांदा कंप्लीट करून घ्यायचे आहेत। आणि कंप्लीट झाल्यानंतर जेवढेही आपल्या ऑप्शन रिमेनिंग राहतील या रिमेनिंग ऑप्शन पैकी आपल्याला जेही वेळ भेटत असेल ते फर्स्ट ह्याच्यामध्ये कंप्लीट करा। त्यानंतर सर्व पेपर डबल चेक झाल्यानंतर अजून एकदा या ठिकाणी डबल चेक करा। आणि हे डबल चेक करत असताना जे क्वेश्चन्स आपल्याला सुटले नाहीयेत त्या क्वेश्चनचे आन्सर आपल्याला त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत। म्हणजे फर्स्ट तुम्ही ट्राय केला, फर्स्ट आपण ट्राय करत असताना विचार करू की समजा 100 एक्झाम्पल देतोय मी, नॉट अ पेपर, एक्झाम्पल देतो। समजा 100 क्वेश्चन आहेत, 100 क्वेश्चन आपण जेव्हा पहिल्यांदा आपण सॉल्व्ह करू तेव्हा 60 आपल्याला पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह झाले। 60 फर्स्ट याच्यामध्ये सॉल्व्ह करा। सेकंड आपण ट्राय केलो, सेकंड याच्यामध्ये आपण जवळपास 80 पर्यंत आलो, राहिले आपले 20। या 20 ला तुमचा जेवढाही रिमेनिंग टाइम राहत आहे या 20 साठी आपण ठेवणार आहे। आणि या 20 मध्ये पण बरेच असे काही क्वेश्चन्स येतील आपल्याला की ज्या क्वेश्चनचा आन्सरच आपल्याला माहिती नाहीये, क्वेश्चनचा आन्सर जमत नाहीये। तर लक्षात घ्यायचंय, अशा वेळेस आपला जोही गेस लागतो किंवा जोही आपल्याला तुक्का मारता येईल तो तुक्का आपल्याला मारावा लागणार आहे। आतापर्यंत आपल्या 4 ते 5 वर्षाच्या युट्यूबच्या रेकॉर्ड मध्ये आपण असं कधीच कुठल्या विद्यार्थ्याला या ठिकाणी सांगितलं नाही किंवा गाईड केलं नाही असं। कारण यावर्षी का करत आहेत, कारण बरेच विद्यार्थी आल्यानंतर सर बोर्ड एक्झामिनेशन झाल्यानंतर आमच्याकडे खूप कमी टाइम या ठिकाणी सीईटी एक्झाम साठी मिळत आहे। कारण दरवर्षी सीईटी एक्झाम मेच्या मिडच्या पुढून स्टार्ट व्हायची आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना बराच कालावधी मिळायचा। पण सध्याला पाहिला असता सीईटी एक्झाम खूप लवकर आल्यामुळे विद्यार्थ्यांकडे वेळच
उपलब्ध नाहीये, कारण लगेच तुमचं नीट प्रिपरेशन आहे, लगेच जेई प्रिपरेशन आहे आणि त्यामध्येच तुमचं सीईटी आहे. त्यामुळे विद्यार्थ्याकडे वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे की जेणेकरून तुम्हाला या गोष्टीतनं कुठं ना कुठं थोडासा फायदा व्हायला पाहिजे. आणि हे फक्त एक ट्रिक आहे आणि या ट्रिकला फॉलो केला तर मेक शुअर तुमचे जे काही मार्क्स आहेत त्या मार्क्समध्ये थोडंसं इन्क्रीमेंट होईलच. जसं तुम्हाला ए टाईपच्या विद्यार्थ्याचं सांगितलं तसंच तुम्हाला यामध्ये जेही विद्यार्थी बी म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं 70% स्टडी झाले अशा विद्यार्थ्याच्या बाबतीत जर आपण विचार केला 100च्या ह्याच्यामध्ये जर आपण या ठिकाणी ए करूया, या ठिकाणी आपण बी कन्सिडर करूया, तर 100च्या ह्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्याचा ॲव्हरेज स्टडी झाले अशा विद्यार्थ्याला पहिल्यांदा 50 क्वेश्चन सुटतील, 50% रिमेनिंग राहतील. त्यानंतर तुझं सेकंड ऑप्शनला त्या विद्यार्थ्यांना जर कव्हर करत असेल तर त्यामध्ये 30 या ठिकाणी 30 म्हणण्यापेक्षा आपण 20 क्वेश्चन सुटतील, रिमेनिंग 30 क्वेश्चन राहतील. रिमेनिंग जर 30 क्वेश्चन राहत असतील तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, सेम ॲज फर्स्टला आपले जेवढे सॉल्व्ह झाले सेकंडला मॅक्झिमम करणार आपण आणि थर्डला जरी येत नसतील तरी या ठिकाणी आपल्याला जेही गेस लावता येईल, जेही तुक्का लावता येईल ते आपल्याला लावणं गरजेचं असणार आहे. आता सी मध्ये ज्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी काही स्टडी झाली नाहीये, काही स्टडी नाही, टोटली ब्लँक आहे, तो बोर्ड एक्झाम सुद्धा दिली, त्यालाही माहित आहे त्याच्या बोर्डमध्ये त्याची ग्रुपिंग होणार आहे, सर्व काही गोष्टी होणार आहेत, पण सध्या तो ब्लँक आहे की मला काहीच जमत नाही सीईटी मध्ये. तर त्यांच्यासाठी एक सिंपल ट्रिक आहे. असंही आपल्याला काही येणार नाहीये, तसंही आपण काही करू शकत नाही. तर मोस्ट ऑफ द जेवढे आपण एक्झामिनेशन बघितले, एक्झामिनेशन मध्ये त्यांचे सेशन्स पाहिले, त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चनचा आन्सर एकतर बी असतं किंवा सी असतं. या दोन आन्सर पैकी जास्तीत जास्त आन्सर बी किंवा सी असते. तर याच्यामध्ये या गोष्टी अशा प्रकारे सांगणं योग्य नाहीये, पण शेवटी जे विद्यार्थ्यांचं काही स्टडी झाली नाहीये त्यांनी सरळ जय श्रीराम बोलायचं आणि आपलं एकतर बी ऑप्शन किंवा आपलं सी ऑप्शन एक स्टार्ट पासून एंड पर्यंत जरी केला तर जवळपास आपल्याला 40 मार्क कुठंच गेले नाहीत. लक्षात घ्या, बी किंवा सी एकच ऑप्शन स्टार्ट टू एंड जरी केला तर आपले 40 मार्क हे कुठंच गेले नाहीयेत. हे तुम्हाला तुमच्या क्लासेसमध्ये सुद्धा सांगितलं असेल, तरी पण विद्यार्थ्यांना उत्सुकता होते की तुम्ही काय वेगळी ट्रिक देऊ शकतात का. तर माझी ट्रिक हेच असेल की आपला जर झिरो अभ्यास असेल, काहीच नसेल, तर आपल्याला या प्रकारे आपला क्वेश्चन पेपर आहे तो अटेम्प्ट करावा लागणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ए बी सी असे 3 पॅटर्न समजावून सांगितले. त्यातच आता असे काही क्वेश्चन्स असतात आपल्या पेपरमध्ये की ज्या क्वेश्चनचं आन्सर शेवटचं किंवा बी मध्ये सी मध्ये नन ऑफ दिस म्हणून असतं. लक्षात घ्या, नन ऑफ दिस किंवा ऑल ऑफ अबोव म्हणून असतं. तर या क्वेश्चन मध्ये नन ऑफ दिस जे आन्सर येतं ह्याची जे आन्सर जी अॅक्युरेसी असते ते जवळपास 20% असते, पण अदर जे ऑप्शन्स असतात त्याची अॅक्युरेसी जवळपास 30%च्या पुढेच असते. त्याच्यामुळं जिथं नन ऑफ दिस हा क्वेश्चन येईल त्या ठिकाणी वरचे ए बी सी किंवा शेवटचा जर डी असेल तर डी ची जर यायचे चान्सेस मला तर फक्त 20% असतात, बाकी याचे जरा जास्त आपले चान्सेस असतात. त्यामुळे नन ऑफ दिस ऑप्शन आल्यानंतर नन ऑफ दिस हा आन्सर बरोबर असण्याची शक्यता खूप कमी असू शकते. त्यानंतर ऑल ऑफ दिस अबोव जो ऑप्शन असणार आहे आपला, ऑल ऑफ दिस ऑप्शन मध्ये आपल्याला यात लक्षात घ्यायचं 35% अॅक्युरेसी असते की ऑल ऑफ दिस ऑप्शन यायचे, 35% ऑल ऑफ दिस ऑप्शन यायचे. आणि नंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना जसं मगाशी सांगितलं आपण पेपर अटेम्प्ट करत असताना पहिल्यांदा शॉर्ट क्वेश्चन कडे आणि त्याच्या ऑब्जेक्टिव्ह कडे या ठिकाणी फोकस करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर लॉंग क्वेश्चन कडे आपल्याला फोकस करणं गरजेचं असणार आहे. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला जस्ट एक एक्झामिनेशन मध्ये ट्रिक म्हणून वापरायचे आहेत. याच्यामुळे काही आपल्याला फायदा होईलच असंही सांगता येणार नाहीये, कारण बऱ्याच वेळेस पेपर पॅटर्न सुद्धा सीईटी तुमच्या मेंटॅलिटीला टेस्ट करूनच काढत असते. आणि महत्वाची गोष्ट आहे, जो सीईटीचा जो पेपर निघत असतो हा सीईटीचा पेपर नीटचा पेपर लास्ट इयर किंवा जे सध्या ऑनगोईंग होतील त्याच्यानुसार किंवा जेईचे जे पेपर झाले आहेत जेईचे पेपर, त्यानंतर जाधवपुरी युनिव्हर्सिटीचे जे काही पेपर झालेले आहेत त्यानुसार, व्हीआयटी वेल्लोरचे जे पेपर होणार आहेत या पेपर अनुसार याचा सिलेबस किंवा याचा जो पेपर पॅटर्न आहे या अनुसार तुमचा हा सुद्धा या ठिकाणी पेपर निघत असतो. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांनी हे मॅक्झिमम पेपर सॉल्व्ह केले असतील किंवा या पेपरच्या जर टेस्ट सिरीज मॅक्झिमम झाले असतील तर याचा आउटपुट तुम्हाला तुमच्या MST CET मध्ये भेटणार आहे. लक्षात घ्या, आपल्याला जेवढेही क्वेश्चन्स असणार आहेत PCM आणि PCB ग्रुपच्या विद्यार्थ्यांना, अशा विद्यार्थ्यांना एकही क्वेश्चन ब्लँक सोडायचं नाहीये, कारण ब्लँक सोडला तर 0 मार्क्स असणार आहेत, चुकला तरी 0 मार्क्स असणार आहेत.
त्यामुळे ब्लँक सोडायचा प्रश्नच उरत नाहीये. त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला जेही आन्सर येईल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून यायचं आहे. एक तर आन्सर बरोबर असेल तर मार्क्स येतील, आन्सर चुकीचा असेल तर 0वरच असणार. तुमचे निगेटिव्ह काय मार्क्स होणार नाहीयेत. ठीक आहे, तर मला वाटतं एवढ्या ट्रिक्स तुम्हाला बऱ्यापैकी योग्य आहेत. जास्ती सांगणं त्याच्यामुळे बऱ्यापैकी तुमचा जे अभ्यास करणार आहे ते सुद्धा करणार नाही. त्यामुळे एवढ्या ट्रिक तुम्ही फॉलो करा.